तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या पायदिंडी सोहळ्याचा 5वा दिवस. अतिशय आनंदानं आपली वारी चालू आहे. दररोज आपण एक नवीन व्यक्तीची भेट घेतोय आणि दररोज एका नवीन व्यक्तीची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. पण आपल्या दिंडीमध्ये कुणाला कसला त्रास न होऊ देणारे पडद्या पाठीमागचे कलाकार म्हणजे प्रत्येक दिंडीतले आचारी असतात. आमच्या दिंडीमध्ये आचारी कामचं जे सौजन्य आहे ते ज्यांनी घेतलेलं आहे ते आहेत आमचे दत्तू मामा. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारणार. रामकृष्ण रे मामा. रामकृष्ण रे माऊली. आम्ही सर्वजण वारीनं चालतोय आणि तुम्ही या ठिकाणी स्वयंपाक करताय. तुम्हाला असं वाटत नाही का जसे सगळे वारकरी चालतात तसं आम्ही पण चालावं, भजन करावं? वाटतं, पण मला आनंद कशात आहे? चालण्याचा आनंद नाही. आपण स्वयंपाक करतो, सेवा करतो. ही जी सेवा आहे की मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त माझ्या दृष्टीने मला बरं वाटतं. अरे वा वा, अपेक्षित असं उत्तर मामंदिर. एकदा जोरात टाळी वाजवा मामासाठी. खूप सुंदर. म्हणजे वारीत चालण्यापेक्षा जास्त पुण्य हे स्वयंपाक करण्यामध्ये आहे, वारकरी जेव घालण्यामध्ये आहे. एवढं गोड उत्तर मामांनी दिलेलं आहे. तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून असंच आचारी काम करताय की पायी चालत करताय? 3 वर्ष पायी चालतो. 11 वर्ष एक माझे मित्र होते आचारी, मुस्लिम समाजाचे होते. बरोबर, मुस्लिम समाजाचे. तर आम्ही त्यांना विनंती केली आमच्या ते स्वयंपाकाला चला. ते मला म्हणले माझ्या बरोबर तू असेल मित्र संगतीला तर मी स्वयंपाक करायला येतो. मी त्याच्याबरोबर राहिलो, त्याच्याबरोबर राहून स्वयंपाक शिकलो. अनाथाने त्या माणसाचं निधन झालं. ती चाल मी कयूम शेठ सय्यद. अरे बाबा, म्हणजे तुम्ही आपल्या मित्राची जाणीव सुद्धा, मित्रांनी जे तुम्हाला शिकवलं त्याची जाणीव सुद्धा ठेवलेली आणि वारकऱ्यांची सेवा अखंड अविरतपणे तुमची चालू आहे. अतिशय आनंद वाटला. तर ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत का? बोला रामकृष्ण हरी. कसं वाटतंय वारीत येऊन? स्वयंपाक करण्यात आनंद आहे की वारीत चालण्यात आनंद आहे? बरोबर. या टीम साठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या टीमला जेवढे सहकार्य करतात. तर आपण मला सांगा, परवा दिवशी आम्ही तुमची मुलाखत घेतली होती. तुम्ही आई वडिलांसोबत वारीला चालताय आणि इथं स्वयंपाकातही काम करताय. तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशात वाटतोय? सर्वात जास्त आनंद तुमचा वाटतोय नाही का? चालण्यात पण आणि स्वयंपाक करण्यात पण, वारकऱ्याची सेवा करण्यात फार बरोबर. ही सेवा तुम्ही आयुष्यभर कराल का? जोपर्यंत हातपाय व्यवस्थित आहे तोपर्यंत? बरोबर. तुमचं उत्तर ऐकून खूप छान वाटलं. तर इथं या सगळ्या महिला मंडळ बसलेल्या आहेत, सुंदर अशा प्रकारे पुऱ्या लाटत आहेत. कसं वाटतं आजी वारीत येऊन? आनंद. स्वयंपाक करण्यात आनंद आहे का? हा. तर घरच्या स्वयंपाकामध्ये आणि इथल्या स्वयंपाकामध्ये काय फरक जाणवतो तुम्ही? म्हणजे काहीच वाटत नाही? या स्वयंपाकात आणि घरच्या स्वयंपाकात काही आनंद आहे. बरोबर. या ठिकाणी कॅमेरा इकडे येऊ द्या. कॅमेरा इकडे येऊ द्या. मॅडम, तुम्ही प्राध्यापिका, तुम्ही मुख्याध्यापिका होता. तुम्ही दरवर्षी वारी चालता. या वर्षी पहिलीच वारी ना तुमची? माझी पहिलीच वारी आहे आणि अनुभव खूप चांगला आहे. पण तुम्ही वारीत चालताय पण आणि स्वयंपाकाला मदत पण करताय, वाढताय पण. मॅडम, तुम्ही दमत नाही का? अजिबात नाही. हे सगळं बरोबर. दरवर्षी वारी देण्याची इच्छा आहे का? नक्कीच दरवर्षी वारी देण्याची तीव्र इच्छा आहे. बरोबर. मॅडम साठी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. एकदा सर्वांनी जोरात म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आनंद वाटला? चालू द्या स्वयंपाक.